काका या बाहेर या, त्यांना इस्पितळात घेऊन जा. अरे लांब लांब बाळा, लांब हो, हात नका लावूस, लांब हो. दूर हो, माग जा माग. कोणी नाही वाचणार. खरं बोलतोयस तू, खरं बोलतोय. इथं कोणी जिवंत नाही राहणार. समधीच्या समधी लोक मरणार आहेत. नाही नाही, असं काय बी नाही. हे बघा, माझं ऐका, माझ्या नवऱ्याने सांगितलंय इस्पितळात घेऊन गेले तर हा आजार बरा होईल, समधे वाचू शकू. भीमाताई, आता तुम्ही घरी जा आणि तुमच्या नवऱ्याला आणि मुलाला बी घेऊन जा आणि प्रार्थना करा की तुम्ही लोक वाचाल. आणि आम्ही प्रार्थना करतो की आम्ही वाचू. तुम्ही जा. नाही नको, मी नाही जाणार. मी अभि नाही जाणार आणि त्या दोघांना बी नाही घरी जाऊ देणार. प्रार्थना नाही, आपल्याला आपल्या समध्याने या आजाराविरुद्ध लढायला लागणार आहे. आणि जेव्हा जिंकू तेव्हा मी किंवा तुम्ही नाही, आपण समधी जिंकणार आहोत. फक्त तुम्ही साथ द्या मला. लागण झालेल्यांना इस्पितळात घेऊन जावं लागल. ताई, माझ्या पोरीला हा आजार झाला होता, पण इस्पितळात घेऊन गेल्यावर ती बरी झाली. आता बरं वाटतंय तिला. ताई, तुम्ही समजावा ना ह्यांना. काय झालं? मरायची भीती वाटते का? मग सांगा, काय करायचं आहे? हे बघा, त्यांना इस्पितळात न्यावं लागल. तुमच्याकडे घोंगडी असेल तर घोंगडी घेऊन या आणि एक कपडा घेऊन या जो हातावर बांधायला लागल. जा जा, लवकर जा. कोणतं औषध देऊ? हा, या 2 लाल गोळ्या ह्यांना द्या. आणि ह्यामधून डॉक्टर, लांबून जे सांगायचं ते लांबून सांगा. या 2 सफेद गोळ्या ह्यांना 2-2 तासांनी देत राहा. सांभाळून सांभाळून. आलं आलं, इथंच ठेवा, खाली ठेवा. बाळा इकडे, तुम्ही तर लांब उभा राहा. तू इथे कशा पायी आली? पोरं, गंगा, मीरा तिकडे समधी एकटी असतील. तुम्ही आलात म्हणून. हे बघा, पहिला यांच्यावर उपचार करा, नंतर माझ्यावर ओरडा तुम्ही. या. ये बाजूला वा. शेठजी, शेठजी, आपल्या समाजातल्या अजून लोकांनी बी प्लेग झालाय. काय बोलतोयस तू? लवकर चला शेठजी, लय भ्या वाटते. शेठजी, त्यासने बी इकडेच घेऊन या. तुमच्या जातीच्या लोकांनी डॉक्टर साहेब इथेच इलाज करतील. तुला काय वाटतं, जिथे तुझे लोक असतील तिकडे आम्ही आमच्या लोकांचा उपचार करणार? जात बघून आजार पसरत नाही आहे ना, तर जात बघून इलाज का करतायत? स्वतःचा जीव वाचवा आणि जातीची लढाई तुम्ही नंतर लढा. तुझ्या ज्ञानाची गरज नाहीये भीमराव. आमच्याकडे वैद्य आहेत बरे करण्यासाठी. चला बाजूला, बाजूला वा. रस्ता द्या. चल बाजूला. ऐका ना, यांना औषध द्या ना. तुम्ही दूर व्हा, लांब व्हा. हे बघा, हे जे आहे ते अस्पृश्य समाजातल्या लोकांचे पाप आहे. आणि हे पाप आपल्या इथे आणलं कोणी? तो अस्पृश्य समाजातल्या रामजी सपकाळने. पण आपल्याला घाबरायची गरज नाहीये. आपल्याला लढायचं आहे, ते पण आपल्या पद्धतीने. आणि तुम्ही सगळेजण वैद्यांवर विश्वास ठेवा. हो, काही जीव गेलेत, जाऊ द्या. असे समजा की या यज्ञामध्ये ही आहुती आहे. कधीपर्यंत असं चुकीचं बोलून भडकवणार आहात शेठजी? हे लोक कमी शिकलेली आहेत, तरी सुद्धा इस्पितळात उपचार घेत आहेत. आणि तुम्ही इथं लोकांना चुकीच्या गोष्टीची माहिती देऊन वैद्य वैद्य करत बसलायसा. मला मान्य आहे की वैद्यांचा उपचार लय चांगला आहे, तरी सुद्धा त्यांच्या चिकित्सा प्रणालीमध्ये या रोगावर आतापर्यंत काय बी औषध नाही आलंय.
हा एका जीवाणूमुळे होणारा रोग आहे आणि याचा उपचार फक्त आणि फक्त इंग्रजी औषधं घेतल्यामुळेच होईल. आणि यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही लोक वैद्यांच्या भरोश्यावर न बसता औषधं घेऊन बरं व्हावं. कुलकर्णी येडा आहेस का तू? बघ इथं परत बोलू नकस असं. तुला काय वाटतं? तुला हेच वाटतं ना का आपल्या स्पृश्य जातीतले लोक त्या अस्पृश्य लोकांच्या बरोबर उपचार घ्यायला पाहिजे? उपचाराच्या भानगडीत धर्मभ्रष्ट करायचंय का? धर्म नंतर वाचव मंगेश, आधी आपला जीव वाचव. आणि तुम्ही लोक सुद्धा ऐकून घ्या, आपला उपचार तिथंच करा जिथं जीव वाचल. आणि एकदा तरी इस्पितळात जाऊन या आणि बघा तिथं जेवढे लोक भरती झाले आहेत त्यातली मरणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि सोबत याची सुद्धा माहिती घ्या की या गावात किती लोक या आजाराने मेले आहेत. हीच तर विचार करायची गोष्ट आहे कुलकर्णी, की त्यांच्यामधील लोक कमी का मरतायत. यामुळे नाही की ते दवाखान्यात जात आहेत, तर यामुळे की ते लोक घाणीत राहतात म्हणून. आणि आपण लोक त्यांच्यापेक्षा जास्त स्वच्छ पद्धतीने आमच्यापेक्षा त्या लोकांना हा रोग कमी लागेल. अरे खरं तर त्यांच्याद्वारे पसरलेला रोग आहे हा. त्यांना असं वाटतं की आपली लोक जास्त मेली पाहिजेत आणि त्यांचे कमी. समजलं? बरोबर बोलला शेठ, मी देखील हेच सांगणार होतो. त्यांची हीच इच्छा आहे की आम्ही लोक कसंही करून दवाखान्यात गेलो पाहिजेत आणि त्यांना आमची चेष्टा करता येईल की बघा आले स्पृश्य समाजातील लोक, आणून दाखवले ना त्यांना आमच्या समोर. वाह, चांगलं ढोंग करता तुम्ही लोक. इतर हद झाली. बरोबर हाय, शेठजी बरोबर बोलतायत. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही तिथं जाणार नाही. ऐकलं? तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत ही लोक. धन्य आहे तुम्ही लोक. ए कुलकर्णी, अरे झाली का तुझी बडबड? तर मग जा ना भाऊ, जा. चल चल चल. मावशी आता तब्येत कशी आहे? काकी, याची तब्येत बरी वाटते आता? डॉक्टर साहेब, या रोगाचा ना या उपायांचा तुम्ही जाणकार आहे. या प्लेगला कमी करण्यासाठी काही उपाय तरी सांगा ना. प्लेग पसरण्याचं खरं कारण म्हणजे उंदीर आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला अशी व्यवस्था करा की ज्यांनी ही उंदरं पळून गावाच्या बाहेर जातील. इतके तर आम्हालाही माहिती आहे की प्लेग उंदरांमुळे पसरतो, पण एक काम करा, उंदीर पकडणारा शोधा. त्या रामजीच्या घरी 1-2 उंदीर, नाही नाही नाही, 1-2 ने काय होईल, 8-10 मोठे मोठे उंदीर त्याच्या घरी सोडून द्या एकत्र. जेव्हा ते घरात 1-2 तर मरूनच जातील. डॉक्टर साहेब, तुम्ही जे जे सांगितलं आहे ते आम्ही समजा गावामध्ये करू आणि त्यामुळे जास्तीच्या जास्त लोकांचा जीव वाचवायला मदत बी होऊन जाईल. तर आता आपला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाचा जीव वाचून दाखव भीमराव. शेठजी, खरंच लांडग्याचं डोकं आहे बघा तुमचं. आपल्याकडं असा माणूस आहे जो त्या वस्तीत तिथं सगळ्यात जास्त प्लेग पसरलाय तिकडनं उंदीर पकडून आणू शकतो. आणि त्यो भीमराव आणि त्याचं कुटुंब जेव्हा समद एकत्र असतील तेव्हा त्याच्या घरामध्ये उंदीर सोडून देईल. मग चांगल्या कामात उशीर कशाला? भाऊ, रामजी भाऊ, भाऊ काय झालं?
तुमच्या घरच्या पूर्वेला आपल्या जातीची एक वस्ती आहे ना, तिथं 2 लोक मेले आणि एकाला तर इस्पितळात घेऊन येत होतो, त्यानं रस्त्यातच आपला जीव सोडला. मी तर सांगतो कोणी नाही वाचणार, समधी मरणार. तुम्ही बघा, समधी मरणार आहेत भाऊ, कोणीच नाही वाचणार, कोणी नाही वाचणार आहे भाऊ. घाबरू नका, उठ इकडे. मी समजू शकतो आपल्या जवळच्याला गमवायचं दुःख लय मोठं असतं, पण जे लोक आयुष्याची लढाई लढतायत त्यांच्यामुळे हातबलता आणि लाचारी दाखवशील तर ते हरून जातील. आणि हे बी समजतो की हे समजे नाही वाचणार आहे, पण हारलेले लोक आजाराच्या अगोदरच मरून जातील. तुम्ही खरं बोलताय रामजी भाऊ. मला या लोकांसमोर असं नाही बोलायला हवं होतं. नाही बोलणार आता मी, नाही बोलणार. काका लय दुखतंय का? हो खूप दुखतंय. काका हे फक्त सहन करा आणि लढा या दुखण्याशी, आणि मग दुखणं मरल आणि तुम्ही जिंकाल. मला सहन नाही होत आहे, खूप दुखतंय. असा दुखणं कधी नाही झालं. असं दुखणं तर आपल्यासनी रोज रोज होतं, पण आपण त्याच्या संग लढत असतो ना. जसं कधी आपल्यासनी पाणी प्याय नाही दिलं जात, तर कधी आपल्या वाटा थांबवल्या जातात. या झाडू आणि मडक्याच्या शिवाय आम्ही त्या गावात नाही जाऊ शकत. तर कधी आपल्या पाय विद्यालय बंद केले जातात. भीमराव किंवा त्याच्या जातीतला कुठलाही मुलगा या विद्यालयात कधीच नाही शिकणार. तर कधी दवाखाना बंद केला जातो. पण हा दवाखाना, हे डॉक्टर, या औषधी सगळं आमचं आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या समाजासाठी, तुमच्यासाठी नाही. पण आपण ते सहन करत असतो ना आणि लढून जिंकतो. भीम अगदी बरोबर बोलतोय. यासनी आजार समजून नाही तर आपल्यासाठी एक लढाई समजून लढा. जेव्हा स्पृश जातीचे लोक तुमच्याकडून तुमची मीठ भाकर हिसकावून घेतात तेव्हा आपण लढतोच ना. आमची मुलं यांच्या मुलाबरोबर शिकायला नाही जाणार, आणि जर गेलेत तर आम्ही यांना काम नाही देणार. आपण समधी लढण्यापायी जन्माला आलोय. आपल्या प्रत्येक वाटेवर लढाई आहे, तर मग ह्यो प्लेग कसा काय आपल्या हरू शकतो. तर आपल्याला एक संकल्प करायला पाहिजे की आपण ह्या प्लेगला हरून इथनं बाहेर काढून टाकूया. ही महामारी आहे, ही ईश्वराच्या मर्जीने येते. ज्या ज्या वेळी या धरेवर पाप वाढतं त्या त्या वेळी हे असंच होतं. अरे हा दंड आहे एका प्रकारचा. जे जे धर्माची परंपरा तोडतात, जे धर्माच्या परंपरेचं नीती नियमांचं उल्लंघन करतात, म्हणून गैरसमजात अजिबात राहू नका की ईश्वराच्या या प्रकोपाचा उपचार होईल. या रोगाशी भांडून काही फायदा नाहीये. याने ईश्वर अजून देखील कोप करेल. ज्या कुणाच्या नशिबात जगणं असेल तो जिवंत राहील, कारण ईश्वराच्या मर्जी पुढे कधीच कुणाचं काही चालत नाही. म्हणून ईश्वराला प्रसन्न करावं लागेल. ईश्वरासाठी भेट आणा, दान करा, दक्षिणा द्या, कारण हे पाप आहे. आणि पाप हे औषधाने नाही, दान दक्षिणा आणि पूजा अर्चनेने कमी होतं. ही काय बकवास करताय पंडितजी तुम्ही.
तुम्ही तर डोक्यापासून पायापर्यंत अंधविश्वासाने भरलेले आहात. आज अचानक एखादा रोग काय पसरला, तुम्ही तर वर्षाचं महत्वच कमी करून टाकलं. आणि तुम्ही समजे लोक ऐका, तुम्ही लोक जरा बी शिकलेले असताना तुम्हाला जरा बी ज्ञान असतं ना, तर आज ह्या पंडितनी तुमच्या समोर अशा उलट्या सुलट्या गोष्टी नसत्या सांगितल्या. तू तर अजिबात बोलूच नकोस कुलकर्णी. तुझी तर बुद्धीच भ्रष्ट झाली आहे रे. बुद्धी माझी नाही, तुमची आणि या गावकऱ्यांची भ्रष्ट झाली आहे. खरी गोष्ट इथं कुणाच्या डोक्यातच घुसत नाहीये. त्यामुळे इथं उभं राहून रोगावर विचार न करता अंधश्रद्धेच्या गोष्टी करताय. दान दक्षिणा हे पहा, तुम्ही याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. अरे हा तर धर्म विनाशक आहे. ईश्वराच्या मर्जीशिवाय एक पान देखील हलत नाही. म्हणून तुम्ही सगळे ईश्वराला प्रसन्न करा. जिंकण्यासाठी लढणं गरजेचं आहे, म्हणून लढा. कारण आपल्यासने हरायचं नाही आहे. जोवर शरीरात जीव आहे, जिंकण्यासाठी लढायचं आहे. रामजी, तू भीम आणि वहिनीला घेऊन घरला जा. जेवण वगैरे जेवून जरा आराम कर, कारण घरला बी ताई आणि पोरं तुझी वाट बघत असतील. बाकी आम्ही समजे आहोतच लोकांची देखभाल कराया. रामजी भाऊ, रामजी भाऊ, रामजी भाऊ, आपल्या घराच्या शेजारी जेवढी काही उंदराची बिळ होती समधी आम्ही भरून टाकली आणि उंदरांना पकडून पकडून गावाच्या बाहेर लांब सोडून दिलंय. हे काम लय हुशारीनं आणि सांभाळून करायला पाहिजे, कारण उंदराच्या संपर्कामध्ये आल्यानं ह्यो रोग होऊ शकतो. नाही रामजी भाऊ, आम्ही उंदरांना नाही पकडत आहे. अहो, त्यांना तर आम्ही उंदराच्या पिंजऱ्यात पकडतोय. आता आपण राहतोय तिथून लवकरच उंदर नाहीशी होतील. फक्त आपल्या जातीच्या वस्तीत नाही, तर समद्या गावामध्ये काम करा. मग जीव कुणाचा बी का असला, पण जीव वाचला पाहिजे. मग तो आपल्या जातीचा असो किंवा मग आपल्या जातीचा नसो. होय रामजी भाऊ, बरं. पंडितजी, आपल्या समाजातले 4 लोक अजून मेले. काय असं वाटतं यो आजार आमचा जीवच घेऊन राहणार आहे. बरोबर बोलतोय भाऊ, ह्यो आजार लय भयानक आहे. ज्याला बी होतो तो लगेच मरून जातो. अरे किती वेळा सांगायचं, हा रोग नाहीये, ईश्वराचा दंड आहे. आणि जे मरून गेले आहेत त्यांनी ईश्वराचा दंड भोगला आहे. आणि जे यातून उरतील ते ईश्वराच्या या दंडातून शिक्षा घेऊन त्या लोकांना धडा शिकवतील जे नेहमीच आमच्या समोर प्रश्न उभे करतात. म्या पंडितजी म्हणतात त्याबरोबर सहमत आहे. अगदी बरोबर बोलतायत. काही असो, यो ईश्वराचाच प्रकोप आहे. होय, आता या रोगातून आम्हाला आमचे चांगले कर्मच वाचवतील. चांगले कर्म असतील तर वाचवाल ना पंडितजी. गावकऱ्यांच्या डोक्यांमध्ये चुकीच्या गोष्टी भरता आणि त्याच सोबत गावकऱ्यांना खोटं ज्ञान पाजळत बसता. अशात कुठली चांगली कर्म आहेत तुमची जी तुम्हाला वाचवतील? अरे या महामारीत तू मरून का जात नाहीस अधर्मी? कारण मी सुद्धा प्रयत्न करतो माझे चांगले कर्म करायचे. तुम्हीच सांगितलं ना की चांगले कर्म असतील तरच वाचाल. तुम्ही लोक बी ऐका, या रोगावर उपचार इस्पितळात आहे, कुठल्या बी पूजा विधीमध्ये नाही. गंगाताई, पाणी पिऊन घे ना. माहित नाही आई बाबा आणि भीम कवापर्यंत येईल. आई बाबासनी यायला उशीर होईल. स्वयंपाक तयार आहे, चला तुम्ही खाऊन घ्या बघू. नाही आत्या, बाबांनी म्हणलंय की फौजेची गरज पडल्यावर आम्ही मागणं मदत करणारे सैनिक आहोत आणि एक सैनिक दुसऱ्या सैनिकाशिवाय कसं खाऊ शकतो. आत्या, मला लय भ्याव वाटते. आता काय होणार? समजा ठीक होईल मंजुळा, बस थोडी हिम्मत ठेव. बाबा आले. भाऊ चला. थांबा, हे असं आत नका जाऊ. चांगला हातपाय धुवून आतमध्ये जा. मीरा, जरा पाणी घेऊन ये. हे काढून टाक भीमा. टाक इथं. काय करायचं या उंदरांचं? मागो मागो.
जेव्हा हे लोक जेवायला बसतील तेव्हा या उंदरांना त्यांच्या मधोमध फेकून द्या.